नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या मतदार याद्या, या मतदार याद्यांमधला घोळ काही संपत नाहीये. या घोळामध्ये आता नव्या आकड्यांची भर पडली आहे आणि ही भर टाकणारे आहेत भाजपचे मंत्री आशिष शेलार. आशिष शेलार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि काही आकडे समोर केले. ते आकडे काय आहेत ते महत्त्वाचं आहे, पण ज्या पद्धतीचे आकडे समोर आणलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. आशिष शेलार यांनी आज काय केलं? आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामधल्या मतदार याद्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दुबार मतदार असल्याचं मान्य केलं. मात्र हे मान्य करत असताना आशिष शेलार यांनी जी आकडेवारी दिली ती होती मुस्लिम दुबार मतदारांची. महाराष्ट्राच्याच काय, कदाचित देशाच्या इतिहासामध्ये सुद्धा मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत बोलताना हिंदू मतदार आणि मुस्लिम मतदार अशी विभागणी कदाचित पहिल्यांदाच झाली असावी. आशिष शेलार यांनी लोकसभेमधले वेगवेगळे मतदारसंघ, विधानसभा निवडणुकांमधले वेगवेगळे मतदारसंघ यामध्ये किती दुबार मुस्लिम मतदार आहेत याची आकडेवारी जाहीर केली. आणि ही आकडेवारी का जाहीर केली तर याचं कारण आहे या अगोदर गेल्या आठवड्यामध्ये झालेला विरोधकांचा मोर्चा. सत्याचा मोर्चा या नावानं विरोधकांनी मुंबईमध्ये एका मोर्चाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये महाविकास आघाडीमधले पक्ष होते, इतरही पक्ष होते आणि राज ठाकरे यांची मनसे होती. प्रामुख्यानं राज ठाकरे यांनी या मोर्चातल्या भाषणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये किती किती दुबार मतदार होते याची आकडेवारी जाहीर केली. त्याची कागदपत्र सुद्धा त्यांनी त्या मोर्चामध्ये आणली होती. याला उत्तर देताना आशिष शेलार यांचं असं म्हणणं होतं की राज ठाकरे यांनी जे दुबार मतदान करायला येतील त्यांना तिथेच फटकवा आणि पोलिसांकडे नंतर द्या, असं जे म्हटलं ते फक्त हिंदू मतदारांसाठी होतं का? कारण राज ठाकरे यांनी जी नावं घेतली उदाहरणादाखल ती सगळी हिंदू होती. आशिष शेलार यांचं म्हणणं आहे की या मतदार याद्यांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत आणि त्यानंतर त्यांनी मुद्दा मांडला तो वोट जिहादचा. म्हणजे महाविकास आघाडीनं वोट जिहाद केलेला आहे हा जो मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रामुख्याने आला होता तो पुन्हा एकदा आलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनही ठाकरे बंधूंनी विचार वापसी करावी असा एक शब्दप्रयोग आशिष शेलार यांनी वापरला. अर्थात हे सगळं करण्यामागे नेमकं काय कारण आहे? मतदारांची धर्मनिहाय विभागणी करणं हे खरंच योग्य आहे का? यातून मतदारांचा अपमान होत नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. सगळ्या प्रश्नांवर बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर विश्वास ठेवायचा की नाही? महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक होत्या की नव्हत्या? लोकसभेच्या निवडणुकांमधील मतदार दुबार होते की नव्हते? विधानसभेच्या निवडणुकांमधील मतदार दुबार होते की नव्हते? मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा निवडणुकांच्या निकालांवर परिणाम होतो की नाही? दुबार मतदारांमध्ये हिंदू धर्मीयांची संख्या जास्त आहे की मुस्लिम धर्मीयांची? मतदार याद्यांमध्ये घोळ नेमका घालतंय कोण? निवडणूक आयोग की राजकीय पक्ष? महाराष्ट्रामधल्या करोडो मतदारांच्या मनामध्ये घोंगावत असलेले हे प्रश्न, आणि त्याला कारण आहे मतदार याद्यांमधले घोळ. विधानसभेच्या निवडणुकांनंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आणि तिथेच वादाला सुरुवात झाली. पण आता या वादाला धार्मिक रंग चढलाय, कारण विरोधक फक्त हिंदू दुबार मतदारांना टार्गेट करतात असा आरोप भाजपनं केलाय. हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा, तुम्ही मांडणी केली आहे. आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा, ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय आहे? गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मतांची हेराफेरी कशी होते याचं प्रात्यक्षिक दाखवलं. तर शनिवारी सत्याचा मोर्चामधून राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे सादर केले.
भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य. राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना आशिष शेलार यांनी आज दुबार मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांची आकडेवारी सादर केली. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं होती 2,50,15,819, तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेली मतं होती 2,41,12,627. महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांमधला फरक होता फक्त 2,03,192. आशिष शेलार यांनी दावा केल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या 31 लोकसभा मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदारांची संख्या होती 2,25,791. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जितकी मतं कमी मिळाली त्यापेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार यादीमध्ये होते असा दावा आशिष शेलार यांनी केला. राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोघांनीही मुंबईमधल्या काही मतदारसंघांमधील दुबार मतदारांची माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी एकूण दुबार मतदार किती हे सांगितलंय, तर आशिष शेलार यांनी मुस्लिम दुबार मतदारांची यादी दिली आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, विजयी उमेदवार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाड यांना मिळालेलं मताधिक्य होतं 16,514. राज ठाकरे यांच्या मते या मतदारसंघामध्ये 63,740 दुबार मतदार आहेत, तर आशिष शेलार यांच्या मते या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे 59,805. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील इथून निवडून आले. त्यांचं मताधिक्य होतं 29,861. राज ठाकरे यांच्या मते या मतदारसंघातील दुबार मतदारांची संख्या आहे 92,983. तर आशिष शेलार यांनी दावा केल्याप्रमाणे या मतदारसंघामधील मुस्लिम दुबार मतदार आहेत 38,744. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीनं ज्या ज्या मतदारसंघांमध्ये जागा गमावल्या आहेत त्या बहुसंख्य मतदारसंघांमध्ये दुबार मुस्लिम मतदारांची संख्या ही विजयी मतांपेक्षा जास्त होती असा दावा आशिष शेलार यांनी केलाय. आशिष शेलार यांच्या मते महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 16,84,256 दुबार मुस्लिम मतदार नोंदवले गेलेत. शेलारांच्या या दाव्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाडा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचं लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे. काँग्रेस आणि मनसेनेही शेलारांना प्रत्युत्तर दिले. त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं. एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग पद्धतीचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे. जो काय गठ्ठा दाखवला, फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले. आता त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे, की तिथे हिंदू मतदार आहेत का, मुस्लिम मतदार आहेत का, ख्रिश्चन मतदार आहेत का, जैन मतदार आहेत का, शीख मतदार आहेत, हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये?
आशिष शेलारांना हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत? आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच. तो ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहे, ना जैन आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, ना कुठल्या धर्माचा आहे, ना कुठल्या जातीचा आहे. बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो. बोगस मतदार दिसला की जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल. मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत हे आता सगळ्याच पक्षांनी मान्य केले. पण दुबार मतदार हे निवडणुकांच्या निकालांवर परिणाम करत असतील तर ही बाब गंभीर आहे. पण मतदार यादीमधले हे दोष जर धर्माच्या आधारावर तपासले जाणार असतील तर ती बाब म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी धोक्याची घंटा आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आता या सगळ्यावरून सवाल काय उपस्थित होतात? जय महाराष्ट्राचे सवाल बघूयात. मतदार याद्यांमधले घोळ हे आता सगळ्या पक्षांनी मान्य केलेले आहेत का? ही बाब सर्वमान्य झाली आहे का? दुबार मतदारांची, मतदार याद्यांमध्ये जे दुबार मतदार आहेत त्या मतदारांची धर्मनिहाय विभागणी का केली जाते? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी आज जी सादर करण्यात आली भाजपकडून, तर मुस्लिम मतदारांची आकडेवारी वेगळेपणानं देण्याची गरज का भासली? चौथा सवाल, धर्मनिहाय विभागणी हा मतदारांचा अपमान नाहीये का? मतदारांना धर्म लावणं हा त्यांच्या मतदारात असण्याचा अपमान नाहीये का? दुबार मतदारांकडे व्यवस्थेतील दोष म्हणून का पाहिलं जात नाहीये? दुबार मतदारांकडे हिंदू आणि मुस्लिम किंवा जातीनिहाय का बघितलं जाते? लोकसभेच्या निवडणुकांनंतरची आकडेवारी जी देण्यात आलेली आहे ती आकडेवारी भाजपनं आता का दिली? या अगोदर दुबार मतदारांची, दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी भाजपकडून का देण्यात आली नव्हती? लोकसभेमधील दुबार मुस्लिम मतदार हे विधानसभेमध्ये तसेच का ठेवले गेले? जर आधीच माहित होतं याद्यांमध्ये इतके दोष आहेत तर मग तशाच याद्या विधानसभेसाठी का वापरल्या गेल्या? इतक्या चुका असलेल्या याद्यांसह महाराष्ट्रामधल्या पुढच्या निवडणुका घ्यायच्या का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांबद्दल बोलायचं आणि त्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. वाघ सर, नमस्कार. नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्या सोबत चर्चेमध्ये सहभागी झालेत. स्टुडिओमध्ये आहेत अखिल चित्रेजी. चित्रे सर, नमस्कार. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे चर्चेमध्ये सहभागी होतात. गजाननजी, आपलंही स्वागत. धन्यवाद. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत चर्चेमध्ये सहभागी झालेत. अरुण सर, आपलंही स्वागत. धन्यवाद. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो या चर्चेमध्ये सहभागी झालेत. प्रवीण सर, आपलंही स्वागत. नमस्कार. अवधूत सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. खरं तर आतापर्यंत निवडणुकांच्या याद्यांवर बऱ्याचशा चर्चा झालेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा रोल काय आहे याच्यावरही चर्चा झालेली आहे. पण आतापर्यंत मतदारसंघांमधल्या मतदारांच्या याद्या आणि धर्म याची सांगड कुठेही घातली गेली नव्हती. वोट जिहाद सारखे मुद्दे आले होते, मात्र ते निवडणुकांच्या निकालानंतर आले होते, निकालांच्या पार्श्वभूमीवर आले होते. मतदारसंघातल्या मतदार याद्यांमध्ये जर गडबड असेल तर त्याला धर्म का चिकटवला जातोय? पहिली गोष्ट, विरोधकांनी जे आरोप केलेले आहे ते सर्व आरोप निवडणूक आयोगाविरुद्ध आहेत. मी निवडणूक आयोगाचा प्रवक्ता नाहीये आणि मी जर काही बोलायला गेलो तर भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता का बोलतो म्हणून प्रश्न विचारतात. त्यामुळे मी बोलायचं की नाही, तुम्ही मला बोलवलं मी आलो, परंतु यावर बोलायचं की नाही हे पण आधी ठरवावं लागेल. नाही तर माझे मित्र म्हणतील की आमचे आरोप निवडणूक आयोगावर आहेत, तुम्ही कशाला बोलता. आज तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदेबद्दल सांगा. खूप चांगलं. मला असं वाटतं की जर निवडणुकीच्या याद्यांमध्ये काही दोष नाहीत असं जर कोण म्हणत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहतोय. मतदार यादीमध्ये दोष नाही हे आपण कोणी म्हणूच शकत नाही. भारतीय जनता पक्ष पण म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून मी सुद्धा आणि माझा पक्ष सुद्धा या मताचा आहे की मतदार
याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत का हो, चुका आहेत का हो, आणि ह्या चुका आपल्याला सुधारायची गरज आहे का तर हो, या सर्व प्रश्नांची होकारार्थीच उत्तरं आहेत, याच्याबद्दल काही नाहीये. आता आपण केवढे हिपोक्रॅट आहोत ते जरा बघा. तुम्ही आता प्रश्न विचारलात की मतदार याद्यांमध्ये हिंदू मतदार, मुस्लिम मतदार, और या देशाची फाळणीच मुळी हिंदू आणि मुस्लिम या शब्दांवर झाली आहे. जाती प्रमाणे संपूर्ण जनगणना करा म्हणून एकीकडे आवाज उठवला जातो. मुलाचा शाळेमध्ये दाखला ज्यावेळी घेतो त्यावेळी आपण तिकडे जात लिहिली जाते. जातीप्रमाणे रिझर्वेशन एससी आणि एसटी आणि ओबीसीची रिझर्वेशन आहेत. तिथे एखाद्या उमेदवाराला उभं राहायचं असेल तर त्याला जातीचा दाखला द्यावा लागतो. जिकडे तिकडे जात आहे. मायनॉरिटी नावाचा एक वेगळा एक सवर्ग आहे. तुम्ही मायनॉरिटी असलात तर तुम्हाला फॅसिलिटीज मिळतात. तिथे तुम्ही मुस्लिम किंवा जैन किंवा शीख किंवा ईसाई किंवा ज्यू किंवा पारशी हे दाखवावं लागतं. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून जिकडे आपण दाखला घेतो जन्माचा आणि जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत जात नाही. जो पारशी मरतो त्याला वेगळ्या ठिकाणी, ख्रिश्चन मरतो त्याला वेगळ्या ठिकाणी, हिंदू मरतो त्याला वेगळ्या ठिकाणी. म्हणजे जिकडे जन्मापासून जात चिकटते ती मरेपर्यंत चिकटते. हे ज्या देशामध्ये सत्य आहे तिकडे आपण एवढ्या भाबडेपणाने म्हणायचो की मतदारांची आपण जात शोधायची का, धर्म शोधायचा. अरे किती भाबडेपणा आणि किती आपण हिपोक्रॅटिक आहोत. हा, या देशाने जर सर्वांना समान न्याय दिला असेल तर सर्वांना समान न्याय देण्याची गरज आहे. हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, 18 वर्षाच्या सज्ञान भारतीय नागरिकाला निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क मिळाला पाहिजे. या मताचा भारतीय जनता पक्ष आहे आणि तो मतदार कुठच्याही जातीचा असो, कुठच्याही धर्माचा असो, त्याला तेवढाच अधिकार असला पाहिजे. आता आशिष शेलारांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी का मांडलं की मलबार हिलचा उल्लेख आला म्हणून. ज्या मलबार हिल मधून निवडून आलेल्या मंगलप्रभात लोढांनी काल आरोप केले आणि त्यांनी फक्त हिंदू आणि मुस्लिमांचा आरोप नाही केला. त्यांनी म्हटलं की जे 3 काँग्रेसचे मुस्लिम आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये 5,000हून जास्त हे रोहिंगे घुसखोर आहेत आणि हे रोहिंगे घुसखोर जर सिद्ध मी करू शकलो नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन. इथपर्यंत त्यांनी घोषणा केली आहे. याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमाचा प्रश्न नाही. ही त्यांनी यासाठी काउंटर आर्ग्युमेंट केलं कारण राज साहेबांनी तिथे जी 3 नावं घेतली जी तुमच्या कल्याण, मुरबाड आणि इतर ठिकाणावरनं आली होती, डोंबिवलीवरनं आली होती, त्या तिन्ही हिंदूंची होती. राज साहेबांनी त्याबरोबर म्हणजे हा योगायोग असेल, मी काय त्यांच्यावर आरोप करत नाही, परंतु ज्यावेळी 3 हिंदूंची नावं दुबार म्हणून आली त्याचबरोबर ही फक्त हिंदूंची नाहीत, ही काही मुसलमानांची पण असू शकतात एवढाच दाखवण्याचा हे होता. आणि त्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जे काही झालं तिथे जो वोट जिहाद झाला लोकसभेमध्ये तो दाखवण्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आमचे मंत्री महोदय आशिष शेलार यांनी केला. बरं, प्रवीण पुरो सर, सगळीचकडे जात आहे आणि सगळीचकडे धर्म आहे. लावूयात मग आता मतदार याद्यांना पण लावूयात. म्हणजे मतदारांनी आपापल्या ओळखीसोबत, त्या इपेक कार्ड सोबत आता धर्म कुठला आहे हे जाहीरपणे सांगायला हवं. म्हणजे राजकीय नेत्यांना सोपं जाईल तुमची आमची विभागणी करायला, नाही का? बरोबर. एक साधी गोष्ट आहे की आतापर्यंत हे मतविभागणी किंवा दुबार नावाची आहेत त्याच्या संदर्भात कोण हिंदू कोण मुस्लिम असं कुठेही चर्चा आतापर्यंत झाली नव्हती. म्हणजे विरोधी पक्षांनी असेल किंवा अगदी राहुल गांधींनी असेल, देशभरामध्ये ही मोहीम जी सुरू झाली की दुबार मतदार, मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, कोणत्याही धर्माचे जरी असले तर दुबार नावं येणं हा एक गुन्हा आहे. ती यायला नको पाहिजे होती. ज्या अर्थी ती आली आहेत त्या अर्थी त्याच्याविषयी तक्रार होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ज्या पद्धतीने तक्रारी आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे गेल्या, त्या तक्रारी गेल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याच्याकडे जसं दुर्लक्ष केलं ते पाहिल्यानंतर कोण मतदार कुठे गेले याविषयीची वाच्यता, म्हणजे अगदी मलबार हिलला कल्याणवरून मतदार तिकडे गेले, त्यांनी पुन्हा 2 वेळा मतदान केलं, याची आकडेवारी आणि त्याची काही पुरावे जे आहेत ते राज ठाकरेंनी मोर्चामध्ये जाहीररित्या दाखवले. तिथे त्यांनी जाणीवपूर्वक काही कोण पाटील आहे कोणतरी भोईर आहे असा काही विषय नव्हता. अगदी राहुल गांधींनी जे काही आतापर्यंतचे एव्हिडन्स दिले, म्हणजे काही गठ्ठेच्या गठ्ठे दिले, त्याच्यामध्ये कित्येक असे मुस्लिम आहेत की त्यांची पुन्हा पुन्हा नावं आलेली आहेत. त्यांनी असं कुठेही सांगितलं नाही की मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, असं नाहीये.
निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होते ते न केल्यामुळे ही नावं धर्म सोडून आलेली आहेत. ज्यावेळेला धर्म सोडून आलेली नावं पुढे असतात त्यावेळेला तुम्ही कोणाची तरी नावं घेणार, कुठेतरी मुंबऱ्याचं नाव घेणार, कुठेतरी बांद्र्याचं नाव घेणार आणि तिथे कोणतरी मुस्लिम आहेत म्हणून त्यांची नावं तुम्ही का नाही घेतलेत असं म्हणणं काही सोयीचं नाही, म्हणजे संयुक्तिक नाहीये. ज्या पद्धतीने ही नावं घेतली जातात त्या नाही, हे पद्धतीने तुम्हाला संयुक्तिक पुन्हा नाहीये की धार्मिक हे वाद मूळ निर्माण करायचे मुद्द्यावरनं का? लक्ष भटकवण्याचं काम आहे. 100% तसं आहे. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने नावं घ्यायची, कुठल्या तरी मुस्लिमांची नावं घ्यायची आणि मग हिंदूला काहीतरी खूप जवळ घेतो की काय, आपण काहीतरी हिंदूंचे मासी आहोत की काय, असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता. एका मंत्र्याने अशा पद्धतीने आरोप करणं, एका धर्माच्या धर्माला धरून ही नावं पुढे करणं हे योग्य नव्हतं. खरं म्हणजे त्यांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांनी शपथ घेतलेली आहे की कुठलाही धार्मिक वाद निर्माण होणार नाही माझ्याकडून असं सांगितलं असताना मंत्री जेव्हा असे बोलतात त्यावेळेला खूपच भीती, म्हणजे अगदी संविधानाचा हा अवमान आहे, मतदारांचा अवमान आहे. संविधानाचा अवमान आहे, मतदारांचा अवमान आहे. गजानन काळेजी, का तुम्ही फक्त हिंदू मतदारांची नावं सांगितलीत, एवढी तुम्ही लिस्ट काढलीत, इतके कागदपत्र आणलेत, मग त्याच्यामध्ये जरा आम्हाला विभागणी पण करून द्यायची होती, त्यातले हिंदू किती दुबार आहेत, मुस्लिम किती दुबार आहेत, आणि झालंच तर आणखीन काहीतरी पोटभाग पण काढता आले असते त्यातनं. केलं नाही तुम्ही? अभ्यास कमी केलात का? आता मुळात कविताजी आज खरं मग तर आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रचंड खयाली पुलाव इतके दिलेत. तुम्ही स्वतः म्हणाला मूळ मुद्द्यावरून विषय भरकटण्यासाठी. माझ्या समोर मतदार यादी आहे. मला वाटतं अवधूत वाघ सरांनी आणि सगळ्याच आपल्या पाहुण्यांनी हे केली असेल. मतदार यादीमध्ये असं काही जातनिय धर्मनिय असतं का? तुम्ही आपल्याला वाचून दाखवतो. यादी बा क्रमांक, विधानसभा मतदारसंघ, त्याचं जे काही लँडमार्क आहे ते असतं, मतदाराचं नाव असतं, वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय आणि लिंग. म्हणजे स्वतः निवडणूक आयोगच कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख मतदार यादीमध्ये तरी करत नाही. मात्र आज भारतीय जनता पक्षाचे नेते कमी बोलत होते आणि निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखं जे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेत त्याची उत्तरं खूप वेगळ्या दिशेला जाऊन देण्याचा प्रयत्न आज आशिष शेलारांनी केला. मी यालाही उत्तर देतो नक्कीच. जे काही गठ्ठे आहेत, साधारणतः उदाहरण द्यायला म्हणून ती भोईर आणि पाटील जी काही 2-4 नावं राजसाहेबांनी घेतली, त्याच्यामध्ये एक गठ्ठा हा बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा होता, ज्याच्यामध्ये आम्ही सातत्याने बोलतोय. मी जो सुलभ शौचालयाचा विषय बोललोय त्याच्यामध्ये नाव काय आहे संबंधित व्यक्तीचं? मतदाराचं नाव आहे नाझमीन गाझी, त्यांच्या वडिलांचं नाव आहे शरीफा गाझी. आम्ही 127 मतदारांची जी यादी दिली त्या यादीमध्ये आयुक्त निवासाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये 51 नावं हे मुस्लिम नाव आहेत. आता ही बांगलादेशी आहे, रोहिंगे आहेत, मुस्लिम आहेत, महाराष्ट्रातले आहेत, हे शोधण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं. आम्ही जी पाम बीच रोडची यादी दिली त्याच्यामध्ये 71 नाव आहेत. माझ्या समोर मला लेखी स्वरूपात बेलापूर विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी दिलं, जी मी 15,000 दुबार नावं दिली त्यातली 4,247 नावं त्यांनी तपासली. त्यातली 3,786 नावं ही त्यांनी वगळलेली आहेत माझ्या पत्रानंतर आणि 10,000 दुबार नावावर कारवाई चालू. कुठे उल्लेख केलाय की आम्ही मुस्लिम नावं वगळू नका? जर मुस्लिम नावं सुद्धा दुबार असतील, बरं हे आपणच स्वतः सांगते आज आशिष शेलार की लोकसभेच्या वेळी यांचा विजय या मतांमुळे झाला, त्या मतांमुळे झाला. आपणच जय महाराष्ट्राने केलेला प्रश्नच मी परत रिपीट करू इच्छितो. लोकसभेनंतर आपल्याला कोणी थांबवलं होतं? निवडणूक आयोगावरती तर आपणच आहात ना, आपणच अधिकृत प्रवक्ते असल्यासारखं बोलताय. म्हणजे मी आता पुढच्या 2 दिवसामध्ये निवडणूक आयोग राज्याचं आणि केंद्राचं यांना पत्रच देणार आहे की आता याच्या पुढचे प्रश्न आम्ही तुम्हाला न विचारता आशिष शेलारांना एक निवडणूक आयोगाने अधिकृत प्रवक्ते पदाचं खरं म्हणजे पत्र द्यायला पाहिजे पुढच्या 2 दिवसात. आणि ही मागणी मी करतोय. आम्ही सातत्याने विचारतोय. आज कुठेतरी विषय वेगळ्या दिशेला घेऊन जायचा, याचा अर्थ विरोधी पक्षाने जे मर्मावर बोट ठेवलेलं आहे मतदार यादी, जसा त्या राजाचा जीव पोपटात असतो तसा आज अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला कळालंय विरोधी पक्षाची मोठ बांधल्यानंतर की यांचा मतदार यादीमध्ये जीव आहे भारतीय जनता पक्षाचा. त्यामुळे असं वैफल्यग्रस्त आल्यासारखं आज कुठेतरी वेगळ्या दिशेला धर्माच्या नावावरती विषय घेऊन जाण्याचा अत्यंत केविलवाना प्रयत्न आशिष शेलार यांनी केल्याचं दिसते. म्हणजे मला आता आठवत नाहीये, बहुधा ते वांद्रे पूर्व का पश्चिम कुठल्या तरी मतदारसंघात आहे. एक rediff.com म्हणून बातमी आहे. त्या बातमीमध्ये मुस्लिम मतदार सांगतायत की मस्जिद आमची जी वाचली ती आशिष शेलारांमुळे 20 डिसेंबर 2019 रोजी. त्यावेळी मुस्लिम मतं चालत होती. म्हणजे निवडून येण्यासाठी मुस्लिम मतं चालतात, मात्र मतदार यादीवरचे प्रश्न विचारले
की ते हिंदू आणि मुस्लिम मग अशा दुबार. पद्धतीने ठीक आहे. जुनी सवय भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना आहे. बर, अखिल चित्रेजी, आता निवडणूक आयोगाकडे एवढ्या मागण्या तुम्ही करतच आहात, तर त्याच्यामध्ये एक मागणी आणखीन करा. म्हणजे गजानन काळेंचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं कुठं धर्म जात काही लिहिलेलं नाहीये, पण आता धर्म आणि जात जर इतकंच गरजेचं असेल आपल्याला आणि त्याच्यावरच मतदारांची वाटणी होणार असेल, तर मग तो कॉलम ऍड करायला सांगा ना निवडणूक आयोगाला, तेवढी एक मागणी करून टाका. सर्वप्रथम तर मला माहीत नाही की आशिष शेलार साहेब इतक्या वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत, त्याच्या आधी नगरसेवक होते. मतदार यादी स्वच्छ ठेवणे किंवा त्याच्यात दुरुस्ती करणे हा धार्मिक विषय नाही आहे, तर हा लोकशाहीचा विषय आहे. तर ह्याच्यात धर्म जात हे सगळं आलं कुठून? ते काय झालंय, जिहाद असे सगळे शब्द काढायचे. भारतीय जनता पार्टीचं जर आपण इतिहास पाहिलात तर भारतीय जनता पार्टीचा तर आवडता विषय आहे. प्रत्येक गोष्टीत जिहाद हा शब्द जोडून टाकतात. आशिष शेलार ज्या वांद्रे पश्चिम विधानसभेतनं निवडणूक लढवतात, त्या वांद्रे पश्चिम विधानसभेत त्याची यादी नाही त्यांनी जाहीर केली का? त्या विधानसभेत 12 ते 15 हजार हे बोगस दुबार मतदार आहेत तिथे, आणि त्याचा फायदा या निवडणुकीत कोणाला झाला? किंवा ह्याच्या आधी निवडणुकीत त्या वॉर्डातनं रेक्लेमेशन परिसरातनं कोणाला होत होता? कोण निवडून येत होतं किंवा कोण निवडून येतंय? ह्याचं उत्तर आशिष शेलार आणि भारतीय जनता पक्ष हे देणार आहे का? आणि त्यांनी इतकं मोठं ते प्रेस कॉन्फरन्स वगैरे सगळं घेऊन काय काय मांडणी केली? तर धार्मिक. त्या धार्मिकवरनं काय साध्य झालं? साध्य एक बरं झालं. साध्य हे झालं की एवढं कळलं की कुठे कुठे दुबार मतदार आहेत, कुठे कुठे बोगस मतदार आहे, भारतीय जनता पार्टीनेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. मग भारतीय जनता पार्टीला जरी मान्य असेल तर मग आमचा मोर्चा हा चुकीचा कसा? आमच्या मागण्या जे आम्ही करत आहोत हे चुकीच्या कशा? कोणाला फायदा होतोय? जर आम्हाला फायद्याचा विषयच कुठे आहे इथे? जर आम्हाला फायदा होतोय असं त्यांचं म्हणणं असेल ना, तर मग आम्ही हे केलंच नसतं ना. त्यांना काय सिद्ध करायचंय? हे धर्म आणि जात आणि विशिष्ट एका धर्माबद्दल सांगून त्यांना असं सिद्ध करायचंय की आम्हाला त्याचा फायदा आहे. जर समजा आम्हाला त्याचा फायदा होता, साधं गणित आहे, तर आम्ही आवाज उचलला असतं का? ह्यांनी उचलला असतं ना, वर्षानुवर्ष ज्या प्रकारे उचलत होते. आणि निवडणूक आयोगाचं काम काय आहे? निवडणूक आयोगाचं काम, निवडणूक असेल नसेल, निवडणूक आयोग आहे, इतके लोक तिकडे काम करतात, यंत्रणा आहे, तर या चुका होतात कशा? दुबार मतदार येतात कुठून? बोगस मतदार येतात कुठून? त्याची छाननी करण्याचं काम कोणाचं आहे? हे पक्ष म्हणून आमचं आहे का? आम्हाला त्यांनी क्लॅरिकल कामासाठी नेमलंय का? आम्ही हे बघतोय की कसं लोकशाही सुदृढ राहील, कशा प्रकारे निवडणुका एकदम प्युरिफाईड पद्धतीने होतील, त्याच्यामध्ये काय म्हणतात बोगस मतदार नसतील. आणि ह्यांचं एक आणखीन एक म्हणणं आहे, बरं झालं मला लक्षात आलं, रोहिंगे, बांगलादेशी, आता अवधूत वाघ साहेब सगळं म्हणाले काय काय ते झालेलं आहे, हे सगळे जर समजा आलेले आहेत, आशिष शेलारांचं पण म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रवक्त्यांचं म्हणणं आहे, तर हे बांगलादेश आणि रोहिंग्याचे कसे काय हे झाले हो? सगळे ऍड कसे झाले ते मतदार यादीत? निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग, सरकार, देशापासनं ते राज्यापर्यंत सगळं ह्यांचंच आहे ना. मग कसं काय झालं? कोणी वाढवलं? विरोधी पक्षाची लोक वाढवू शकतात का? कोणी वाढवलं? ह्याचं उत्तर देखील देणं हे गरजेचं आहे. उगीच काहीतरी थोटांड रचणे आणि काहीतरी आकडेवारी फेकणे तोंडावर. मग आकडेवारी स्वतःच्या विधानसभेची फेकली नाही का? बरी फेकली नाही का? तिथे तुम्हाला फायदा होतो असं म्हटलं तर चालेल का? आणि आदित्य ठाकरे साहेबांनी जेव्हा त्यांची हे घेतली आपल्या निर्धार मेळाव्यात, त्या निर्धार मेळाव्यामध्ये जेव्हा प्रेझेंटेशन दिलं, मला वाटतं नीट यांनी प्रेझेंटेशन पाहिलं नाही. त्यात त्यांनी कुठल्या धर्माच्या व्यक्तींची नावं घेतली नाही. त्याच्यामध्ये शर्मा, अडाणी, खान, रजाक, अन्सारी सगळे होते. आमच्यासाठी हा विषय धर्माचा नाहीये, आमच्यासाठी हा विषय लोकशाही वाचवायचा आहे, आमच्यासाठी हा विषय मतदार यादी प्युरिफाय करण्याबाबत आहे. ठीक. अरुण सावंतजी, आता तुमचा पण पक्ष सत्तेमध्ये आहे, तुमच्याही पक्षातल्या बऱ्याचशा नेत्यांना मान्य आहे की त्यांच्या मतदारसंघांमध्ये दुबार मतदार आहेत, बोगस मतदार आहेत. आता ही जी भूमिका आहे की दुबार मतदार कुठल्या धर्माचे जास्त आहेत, कुठल्या धर्माच्या दुबार मतदारांबद्दल चिंता केली जाते, कुठल्या धर्माच्या मतदारांबद्दल बोललं जात नाही, तुमच्याही पक्षाची हीच भूमिका आहे का? डॉक्टर कविताजी, पहिली गोष्ट म्हणजे दुबार मतदार किंवा मतदार यादीमध्ये अनेक प्रकारच्या चुकी असणे ही काही कालची आजची गोष्ट नाहीये. स्वतंत्रोत्तर काळाच्या नंतर पासूनचा हा जो काही त्रास आहे, प्रॉब्लेम आहे, हा सुरू आहे. त्याच्यावरती कधी ना कधी उपाय हा केलाच पाहिजे. या मताचा मी आणि आमचा पक्ष आहे. आता सध्या ताजच अखिल चित्रेजी म्हणाले की ही काही जबाबदारी आमची आहे का?
असं मोठ्या जोशात ते म्हणत आहेत, कंठ अगदी फोडून. तर ही जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वच पक्षांची आहे की मतदार यादीमध्ये दुबार मतदार असो, इतर काही चुका असोत, बोगस मतदान असो, हे ज्या ज्या वेळेस त्या मतदानामध्ये नोंदणी मतदान आयोगामार्फत संधी दिली जाते प्रत्येक पक्षाला, त्यावेळेस हे आरोप किंवा या गोष्टी उचलायच्या असतात आणि त्या आपण उचलत नाही. हीच गोष्ट इथे मला आपणा सर्वांना सांगायची. ते बरोबर राजकीय सोयीचं असतं तेव्हा उचललं जात आहे, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. अगदी बरोबर कविताजी. दुसरी गोष्ट, आता आपण म्हणालात की धर्मनिहाय विभागणी आता केली जाते, परंतु माझं सर्वांना एकच सांगणं आहे आणि सर्व जनता ओळखते कविताजी, कशाला उगीच आपण खोटा आव आणायचा. हे सर्व पक्षांचे प्रवक्ते आणि नेते बसून इथे सभ्यतेचा आव आणत आहेत. पहा, प्रत्येक पक्षाचा नेता आणि कार्यकर्त्या सर्वांना माहिती की माझ्या मतदार क्षेत्रामध्ये हिंदू मतदार किती आहेत, मुस्लिम किती आहेत, शीख किती आहेत, युपीचे किती आहेत, बिहारचे किती आहेत, हे सर्वात अगोदर याची चर्चा होते. आणि काय मोठेपणाच्या गोष्टी सांगता की तुम्ही आता धर्मावरती विभागणी करायला लागलात म्हणून. तर हे सगळं फुकटचं जनता सगळं ओळखून आहे की हा डाव विरोधी पक्षांमार्फत जो आता खेळला जात आहे तो फक्त आणि फक्त एक फेक नेरेटिव्ह, खोटं कथानक रचण्याचा फार मोठा डाव आहे, जे विरोधक कालपर्यंत बोंबा मारत होते. सावंत साहेब, प्रश्न हा नाहीये की सगळ्यांना माहिती आहे की नाही, प्रश्न हा आहे की तुम्ही याच मतदारांबद्दल बोलता आणि त्या दुबार मतदारांबद्दल बोलत नाही. हे जे चाललंय ना याचा प्रश्न आहे. म्हणजे चूक कुठे आहे? मतदार याद्यांमध्ये दुरुस्त कोणी केली पाहिजे? निवडणूक आयोगानं. आणि इथे भांडणं कशावर चालू आहेत? तर तुम्ही फक्त हिंदूंच्या दुबार मतांबद्दल बोललात, तुम्ही मुस्लिमांच्या दुबार मतांबद्दल बोलला नाही. हे कोण बोलतंय? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधले मंत्री. हा सवाल आहे. कविताजी, आशिष शेलार यांनी ही गोष्ट जर दाखवून दिली तर त्यात गैर काय? एवढं काय मिरची झोडण्यासारखं त्याच्यामध्ये काय चुकीचं बोलले ते? त्यांनी सत्य दाखवून दिलंय की जर तुम्हाला बोलायचंच असेल तर सर्व बाजूंनी बोला ना. नो डाऊट की आता मनसे जी भूमिका घेत आहे, असं आहे ना, मग तेच तर माझं म्हणणं आहे. तेच तर म्हणणं आहे आमचं. जर ते चूक नसेल ना तर निवडणूक आयोगाकडे सगळ्या पक्षांनी एक अर्ज केला पाहिजे की सगळ्या मतदारांच्या समोर 2 कॉलम वाढवा, एक जातीचा वाढवूया, एक धर्माचा वाढवूया. म्हणजे आता ज्या याद्या घेऊन नावं तपासून जे करायला लागतंय तेही करावं लागणार नाही. कविताजी, हा काही भातुकलीचा खेळ नाही की कुणीतरी एक जण उठलं, सर्व पक्षांचं नेतृत्व करायला पुढे झालं, आणखी असं आवाहन की मीच आता या सर्वांचा प्रमुख नेता, मीच आता या राज्याचा नेता झालो आणि बाकीचे सगळे पक्ष तर आता त्यांनी सगळी हत्यारं आपली ठेवूनच दिली. त्यांनी आता एका विशिष्ट नेत्याच्या मागे फक्त जायचं ठरवलेलं, म्हणजे यांच्या नेत्यांना काही डोकं उरलंच नाहीये. म्हणून हा सगळा प्रकार आहे. आणि हे एका आठवड्यात 2 आठवड्यात आता यांना जाग येते का? एवढे दिवस झोपले होते, राजकारणाकडे जाऊयात आपण, कारण कायमच आपण त्या राजकारणावर बोलत असतो. मला सांगा ना, मग निवडणूक आयोगाकडे ही मागणी करायची काय? जात आणि धर्म हे कॉलम ऍड करा म्हणून काय गरज आहे करायची? सर्वांना माहिती आहे की निवडणूक याद्यामध्ये विशिष्ट मतदारसंघामध्ये कोणत्या जातीचे किती मतदार आहेत हे सर्व नेत्यांना माहित असतं. वा, म्हणजे आता याचं समर्थनही व्हायला लागलंय आणि ते जाहीरपणे होते. ठीक आहे, चला अवधूत वाघजी, आता मला एक सांगा की मागच्या वेळी जेव्हा विषयावर चर्चा झाली होती तेव्हा भाजपची एक भूमिका अशी होती की जर विधानसभेच्या निवडणुकांच्या याद्यांमध्ये इतका घोळ होता तर मग लोकसभेनंतर विरोधी पक्षांनी याबाबत आवाज का नाही उठवला? आता तोच प्रश्न भाजपला सुद्धा विचारावा लागेल की लोकसभेमधल्या निवडणूक याद्यांमधले इतके घोळ जर भाजपला माहित होते तर त्याची आकडेवारी आज का जाहीर केली? म्हणजे विरोधकांनी या संदर्भातला मोर्चा काढण्याची भाजप वाट बघत होतं का? पहिली गोष्ट, तुमचा हा जो घोळ 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 शब्द करताय ना त्याला माझा विरोध आहे, मी तो मान्य करत नाही. मतदार यादीमधल्या चुका हा शब्द म्हणा, घोळ हा शब्द कोणीतरी जाणून बुजून केला असा होतो. त्यामुळे हा घोळ हा शब्द वापरून लोकांना सत्तारूढ पक्षाच्या विरोधात मत तयार करण्यासाठी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातोय. मतचोरी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातोय. मतदार याद्यांमध्ये चुका आहेत. हा शब्द जाणीवपूर्वक नाही का वापरला जात? तुम्हाला किती ना प्रश्न कविताजी विचारायचे आहेत ते एकाच वेळी विचारून टाका. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत असताना ते उत्तर संपल्यानंतर दुसरा प्रश्न विचारा. सब क्वेश्चनच होता हा फक्त. जर माझ्या घोळ या शब्दाबद्दल आक्षेप आहे आणि विरोधकांनी वापरलेल्या काही शब्दांबद्दल तर मग तोच प्रश्न विचारावा लागेल ना की मग वोट जिहाद या शब्दाबद्दल काय करायचं? त्या प्रश्नाला मी उत्तर देतो, नक्की उत्तर देतो. तर मुख्य म्हणजे हे वोट चोरी वगैरे नाहीये.
जोपर्यंत मतदार यादीमध्ये चुका आहेत ज्या आम्ही मानतो आणि आम्ही कबूल करतो, याला भारतीय जनता पक्ष जबाबदार नाहीये, याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणूक आयोगाने या सर्व याद्या, ज्या सदोष याद्या आहेत, त्या अतिशय नीट अँड क्लीन कराव्यात. त्याची स्वच्छता मोहीम राबवावी. कशी राबवावी त्यांचं काम त्यांच्याकडे. मी त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही, परंतु सर्वांना संतोष वाटेल अशा निवडणुकीच्या याद्या तयार झाल्या पाहिजेत. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, तुम्ही म्हणालात की व्होट जिहाद. आतापर्यंत लोक लव जिहाद आहे हे कबूल करत नव्हती. आम्ही सातत्याने म्हणत होतो की लव जिहाद आहे, तुम्ही कबूल करत नव्हता, कोण बोलत नव्हतं. आज सिद्ध झालं की लव जिहाद आहे. आम्ही म्हणत होतो लँड जिहाद आहे, कोण कबूल करत नव्हतं. लँड जिहाद आहे, आम्ही सिद्ध केलं की लँड जिहाद आहे. आता आम्ही म्हणतो आहोत की व्होट जिहाद आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सिद्ध केलं आणि धुळ्यासारखी एक जागा ही एका विधानसभेमध्ये 182,000चं मताधिक्य कापून 2,000 मतांनी जर जिंकली तर त्याला आम्ही वोट जिहाद म्हणतो. आणि जिहाद म्हटलं तर तुम्हाला वाईट का वाटेल? जिहादचा अर्थ आहे धर्मयुद्ध, वोटचं धर्मयुद्ध. मग त्याच्यामध्ये नुसता जिहाद हा फारसी किंवा अरेबिक किंवा आणि शब्द वापरला तर तुम्ही तो मुस्लिमांबरोबर का लावून घेता? तुमच्या मनामध्ये काहीतरी करप्शन आहे. आम्ही ज्यावेळी वोट जिहाद म्हणतो त्यावेळी आमच्या समोर कुठचा धर्म नसतो. तुमच्या मनामध्ये धर्म असतो, आमच्या मनामध्ये धर्म नाहीये. यादी सोबत आम्हाला जर हे तो शब्द सांगायचं आहे, वापरला तर त्याची जोडणी होणारच ना. अशी कशी नाही होणार जोडणी? तुम्ही करा ना, तुम्हाला मतस्वातंत्र्य आहे, तुम्हाला जी काय जोडणी करायची आहे ती करा. आम्हाला जे म्हणायचंय ते हेच म्हणायचं आहे की इलेक्शनच्या धामधुमीमध्ये आणि इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही सर्व एकगठ्ठा मतं मिळविण्यासाठी जे काही करत आहात, जे काही उचापत्या करत आहात, त्याला आम्ही वोट जिहाद म्हणतो. हा आमचा नॉमेनक्लेचर आहे, ही आमची भाषा आहे. त्याचा जो अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता, आम्ही रोखणार नाही तुम्हाला. नाही, प्रश्न फक्त तितकाच नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा दुबार मतदार म्हणताय, दुबार मुस्लिम मतदार म्हणताय आणि तुम्ही जी वोट जिहादची व्याख्या सांगताय याच्यामध्ये फरक आहे. पण आज तो फरक मिटवलाय आशिष शेलारांनी. याच्याबद्दल मी तुम्हाला विचारलं होतं एक, आणि माझा मूळ प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. जर लोकसभेनंतर तुम्हाला माहित होतं की मुस्लिम दुबार मतदार या मतदारसंघामध्ये इतके आहेत, तर त्याच याद्या विधानसभेला का वापरल्या गेल्या? ती माहिती आतापर्यंत का दिली गेली नाही? याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे निवडणूक आयोगाला लेखी आवेदन पत्र दिलं होतं. निवडणूक आयोग काय करेल किंवा काय नाही हे आमच्या हातात नाही. निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जे काय करायचंय ते त्यांनी केलं. पण कविताजी, तुम्हाला एक आठवत असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आणि महायुतीला त्यांच्या मतांमधलं अंतर फक्त 2 होतं, परंतु जागा आमच्या जवळजवळ दुप्पट महाविकास आघाडीच्या निवडून आल्या होत्या. 2 लाखांचं फक्त अंतर होतं. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते की आपल्याला आता कमीत कमी 4 ते 5% मतदान वाढवून घ्यावं लागेल, आपल्याला मेहनत करावी लागेल. पक्षाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते, जर आपण 4% मतदान वाढवून घेऊ शकलो तर आपण जिंकू शकतो. आम्ही कसे जिंकणार आहोत याचा ओपन फॉर्म्युला देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी ओपन सेशन्स मध्ये दिला होता. हा विरोधकांना कळला नाही. आम्ही मेहनत केली, आम्ही घरोघरी गेलो. दुबार, त्रिबार, चौबार नाही, अशी जवळजवळ 60% मतं होतात. त्यावेळी 40% लोक घरी बसतात. हे 40% जे व्होट करत नव्हते त्यांना आम्ही निवडणुकीच्या व्होटिंगच्या दिवशी खाली उतरवलं, त्यांच्याकडे मतदान करून घेतलं आणि म्हणून आम्ही जिंकलो. आम्ही फक्त रडत बसलो नाही की याद्या बरोबर नाही, याद्या बरोबर नाही. त्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये. अवधूतजी, प्रश्न तुमच्या जिंकण्याचा नाहीये, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आम्ही नाही उपस्थित करत आहोत. माझा मूळ प्रश्न इतका होता की जर मतदार याद्यांमध्ये चुका आहेत हे माहीत होतं तर मग भारतीय जनता पक्षाने याबद्दल आधी का नाही बोललं? आणि तशाच याद्यांसह, म्हणजे ज्या याद्यांमध्ये दोष आहेत, ज्या याद्यांमध्ये भारतीय जनता पक्षानुसार मुस्लिम दुबार मतदारांची संख्या जास्त आहे, त्याच याद्यांसह निवडणुका घ्यायला, विधानसभेच्या निवडणुका घ्यायला आक्षेप का नाही घेतला? हा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत, पण ठीक आहे. आता आपण अखिल चित्रेंकडे जाऊयात. ते मगापासून इशारा करतात. अखिलजी बोला. काय नाही, आता त्यांनी मान्य केलेलं आहे, ऑन एअर मान्य केलेलं आहे की जिहाद हा त्यांचा नॉमेनक्लेचर आहे आणि जिहाद हा काही चुकीचा शब्द नाहीये. आता ते जिहादशीच जोडून मग हे जे काय आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा खटाटोप करत होते, दिसतंय की नाही मला माहित नाही, हे जिहादी दिसतायत का तुम्हाला?
हे जिहादी दिसत आहेत? नाही दिसत नाही. हा, हे शेलार साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, त्यांचे अजून नेते आहेत सगळे. आता हे जिहादी आहेत, हे धर्मयुद्ध करत होते. आणि हे आशिष शेलारजींच्या विधानसभेतच आहे. इतकंच त्यांना म्हणजे त्रास आणि काय काय जे काय असेल एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल जाहीर करून टाकावं ना, डायरेक्ट जाहीर करून टाकावं. कशाला तिकडे जाऊन जिहादींबरोबर त्यांच्या टोप्या घालता, काय शॉल बी ओढता, कशाला तिकडे काय काय ते नाटकं करतात. एकदा काय ते ठरवावं. कारण काय आहे ना, ते जे कोण आज प्रेस कॉन्फरन्स इतक्या तावातावानी घेणारे यांचे नेते होते ना सोकॉल्ड, जे सध्या आता मुंबई अध्यक्ष राहिले नाहीत, त्यांच्या विधानसभेत त्यांच्या आजूबाजूला जरा तुमचा कॅमेरामॅन कधी पाठवा, फिरणारे जो काय पूर्ण आहेत ना लोक सगळे आजूबाजूला, ते जरा कुठच्या धर्माचे आहेत बघा, आणि कधी आर्थर रोडमधनं सुटून आली आहेत ते पण जरा त्याचा पण तपास करा. मग हे कोण सोडवतो बोगस मतदार वाढवण्यासाठी? फडणवीस साहेबांचे काय आदेश होते सेशन्समध्ये? ते आदेश तुम्ही पाळलेत का? सगळ्या गुंडांना हाताशी घेऊन बोगस मतदार वाढवायचं काम केलेलं आहे? नक्की काय केलेलं आहे हे त्यांनी सांगावं. उगीच काहीतरी दिशाभूल करू नये. आम्ही तर कुठच्या धर्माबद्दल, कुठल्या जातीबद्दल बोललोच नाही. आम्ही कुठेही सांगितलं का? एक त्यांनी कुठचंही वाक्य आमच्या नेत्यांचं, एक वाक्य त्यांनी दाखवावं की जिथे असं सांगितलं की नाही नाही मुसलमानांना काय ते काढू नका याद्यांमधनं, फक्त अमुक अमुक लोकांनाच काढा. आता माझे मित्र गजानन काळे बोलतील त्याच्यावर, पण आता कारण माझी संधी आहे मी बोलून घेतो. आता आजच मी दुपारी संदीप देशपांडेंनी पीसी घेतलेली पाहिली. त्याच्यात त्यांनी हे जे वारंवार सांगतात ना की कल्याण डोंबिवलीच्या पाटीलचं नाव का घेतलं, तर त्याच्यावर ऑलरेडी संदीप देशपांडेंनी खुलासा केलाय की ते पाटीलचं नाव याच्यासाठी घेतलं कारण ते पाटील तिथे पण आहेत. आणि त्याच पाटीलचं नाव कुठे आहे तर इथे ते लोढांच्या ऑफिसमध्ये काम करतात. फेसबुकचं हे पण दाखवलं, वर्क्स ॲट लोढा, आणि ते लोढाला इथे मतदान करतात. तर म्हणून ते धर्म बघून नाही काढली ते नावं, ते लोढांकडे काम करतात. कल्याण डोंबिवलीला पण राहतात, तिथे पण मतदान करतात, आणि इथे लोढांसाठी पण करतात. मग लोढा राजीनामा देणार आहेत का आता? आशिष शेलार ज्यांच्या मतांवर निवडून आलेले आहेत, तुम्ही आता वारंवार म्हणताय की ते एक मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ते जात धर्म अशा प्रकारचे मतभेद करू शकत नाहीत, आणि त्यांनी केलंय. म्हणून आशिष शेलार राजीनामा देणार आहेत का? हा विषय काय आहे? विषय चालू आहे कशाबद्दल? मतदार यादी स्वच्छ करण्याबद्दल. तुमचे नेते पण काय सांगतायत की नाही मतदार यादी सदोष आहे. तर मतदार यादीमध्ये जर दोष आहेत, तर मतदार यादीमध्ये दोष आहे, तर जर समजा आम्ही पुढाकार घेतलाय तर तुम्हाला काय त्रास आहे त्याच्यात? मतदार यादी जर स्वच्छ होणार आहे तर तुम्हाला काय, तुम्ही निवडणूक हाणणार आहात का? हाणणार आहात निवडणूक? ठीक आहे. मतदार यादी स्वच्छ झाल्यावर तर तसं जाहीर करावं. बर, राजीनामे देण्याची मागणी होते गजानन काळेजी वेगवेगळ्या आमदारांकडून. तुमच्या पक्षाचे नाही आहेत, पण महाविकास आघाडीच्या आमदारांकडनं, खासदारांकडनं राजीनाम्याची मागणी होते. तुमच्या पक्षासाठी विशेषतः सल्ला होता आशिष शेलारांचा की विचार वापसी करा. नाही, मी आता थोड्या वेळापूर्वी शिंदे सेनेचे, आता त्यांना शिंदे सेना म्हणायचं की अमित शहाच्या भाषेतली कुबडी सेना म्हणायचं की कुबड्या सेना म्हणायचं, ते त्यांनी ठरवावं. मी त्यांना उदाहरण देतोय की त्यांच्या शिंदे सेनेचेच आमदार आहे संजय गायकवाड. त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात 2 ते 3 लाख खोटे आणि बोगस मतदार आहेत, दुबार मतदार आहे. हे जे म्हणतायत ना की आम्ही डोक्यावर पडलोय, आम्ही नेतृत्व करतोय, मग त्यांचे संजय गायकवाड पण डोक्यावर पडलेच. सत्तेतलाच पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्याच्या आमदार मंदा मात्रे सांगतात की बेलापूर विधानसभेत नवी मुंबईमध्ये मतदार नोंदणीसाठी निवडणूक अधिकारी आणि त्यांचे जे काही कर्मचारी आहे पैसे घेऊन नाव नोंदणी करतात. सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत, अजित पवारांचे आमदार आहेत चव्हाण, ते सांगतात बोगस मतदार. आमचं सोडा हो, ही सगळी माणसं जर आक्षेप घेतात, मला काल परवाचं हसन मुश्रीफांचं आठवतंय की तेही म्हणतायत की जोपर्यंत यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आता मंत्री महोदय असलेले हसन मुश्रीफ यांचं वाक्य आहे. मग ही सगळी माणसं अरुण सावंतांच्या भाषेत डोक्यावर पडलेली आहेत. तर आता राहिला प्रश्न, मतचोरी म्हणू नका, घोळ म्हणू नका. आता चोराला चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? चोराला चोर म्हटल्यानंतर काय एवढी चिड यायला लागते? हे चोराच्या मनात चांदणं असल्यासारखं आम्ही आरोप केले की निवडणूक आयोग राहतो बाजूला, स्वतः उत्तर देत आहे. आम्ही आयुक्तांच्या बद्दल बोललो की हे स्वतः उत्तर. मी आज शोधून काढलंय, डॉक्टर राजेश नार्वेकर नवी मुंबई महानगरपालिकेचे 2.5 वर्षापूर्वी आयुक्त होते. त्यांचं नाव बेलापूर विधानसभा मतदारसंघातही आहे आणि त्यांचं नाव ठाणे मतदारसंघातही आहे.
इतक्या मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल हा गोळ होतोय. मला लिहून दिलेलं आहे दुबार मतदारांचं. मग आपण याला का जात धर्म लावतोय आणि आम्ही कुठे आक्षेप पण घेतलाय? त्याला जात धर्म लावण्यामागे कारण असणार आहे ना काहीतरी. आता प्रश्न 100% तुम्हाला मला हा आता काय विचारावा झालंय लागणार की आहे की नेमकं आतापर्यंत बोर्ड राज विरोधी ठाकरेंवर पक्षाने- भाजपचे नेते टीका करत नव्हते. अगदी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारंवार जात होते तरी करत नव्हते. आता राज ठाकरेंवर भर पत्रकार परिषदेमध्ये टीका होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. नाही नाही, हे बघा, हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि ठाकरेंना कोणी हिंदुत्व शिकवू नये. वंदनीय बाळासाहेबांचे हे सगळे सैनिक आहेत. ज्यावेळी त्या आझाद मैदानला त्या मोर्चा निघाला होता आपल्या पोलीस बांधव आणि भगिनींवरती, ज्यावेळी त्या सगळ्या दहशतवादी याच्या संघटनेच्या लोकांनी केला होता, त्यावेळी भारतीय जनता पक्षवाले कुठे होते हो? भोंग्याच्या विषयाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षवाले कुठे होते त्यावेळी? विविध विषय सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेत. असे विविध विषय सांगता येतील. आमच्या हिंदुत्वाबद्दल शंका घ्यायला भारतीय जनता पक्षाला कुठेही काय म्हणतात ते, त्यांनी आमच्यावर शंका घ्यावी एवढं काय आमचं हिंदुत्व लेच्यापेच्याचं नाहीये. हा विषयच नाहीये मूळ. उगाच काहीतरी विषय वेगळ्या दिशेला घेऊन जायचा आणि मूळ मुद्द्यावरती बोलायचं नाही. ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेते मंडळींची जुनी सवय आहे आणि आता हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. बरं, प्रवीण पुरोसर, याच्यामधली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी फार सूचक आहे. म्हणजे आज जर आशिष शेलारांची पत्रकार परिषद आपण सगळी पाहिली आणि त्यातली आकडेवारी पाहिली तर त्यातला गमतीशीर भाग असा होता की विधानसभा मतदारसंघातली त्यांनी जी जी उदाहरणं दिली, ज्या ज्या मतदारसंघांमध्ये दुबार मुस्लिम मतदारांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत, त्या मतदारसंघांची नावं त्यांनी फक्त घेतली आणि तिथं फक्त दुबार मतदार सांगितलं. फक्त ज्या मतदारसंघांमध्ये दुबार मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांपेक्षा कमी मताधिक्य घेऊन आमदार निवडून आलेले आहेत त्यांचीच नावं. म्हणजे ही एक सोय होती, कारण हे मुद्दाम नंतर चेक केल्यानंतर लक्षात आलं की हे काय आहे म्हणून. ती एक सोय होती. त्यामुळे हे सोयीचे आकडे करून सोयीचं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि याच्यामुळं खरंच मूळ मुद्द्याला बगल देता येईल का? 100% खरं आहे. कारण जी नावं आता आशिष शेलारांनी घेतली त्याच्यामध्ये असलम शेख यांचा मालाड पूर्व आहे, नंतर राहुल वेदप्रकाश यांचं परभणी आहे, वरुण देसाईंचं बांद्रा आहे, नाना पटोलेंचं साकोली आहे, नंतर अमित देशमुखांचं लातूर आहे. म्हणजे हे सगळे जे आहेत ते सध्याच्या विरोधी पक्षातले आहेत. म्हणजे विरोधी पक्षांना टार्गेट करण्यासाठी आशिष शेलारांनी केवळ त्यांचीच नावं घेतली. पण त्यांनी नवाब मलिकांचं नाव नाही घेतलं, त्यांच्या मुलीचं नाव नाही घेतलं. कारण त्याही आता कुर्लामधून आल्या, तर कुर्ला सर्वाधिक तिथे जे मतदार जे आहेत ते मुस्लिम मतदार आहेत आणि तिथेही दुबार नावं निश्चितच असणार, त्याच्यात काही गैर नाही. जे नक्कीच आहे, अगदी आशिष शेलारांच्या बांद्र्यामध्येही या पद्धतीने दुबार नावं असताना त्यांनी स्वतःचं नाव नाही घेतलं. म्हणजे सोयीचं सगळं चाललेलं असतं. खरं म्हणजे आशिष शेलार यांच्या या पत्रकार परिषदेमुळे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं असं झालंय. कारण राहुल गांधींचं असेल की विरोधी पक्षांनी ज्या ज्या दुबारच्या संदर्भात तक्रारी केल्या त्यावेळेला त्याचं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते पुढे आले, त्यांचे मंत्री पुढे आले. ते सातत्याने आक्षेप घेत होते की यांच्या तक्रारी गैर आहेत म्हणून. आणि आज तशाच तक्रारी घेऊन जेव्हा आशिष शेलार समोर आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांनी सांगितलं त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा पप्पू करून टाकला. कारण मुख्यमंत्र्यांनी 4 दिवसापूर्वी आदित्य ठाकरेंना त्यांनी जेव्हा त्यांच्या वरळी मतदारसंघातली स्थिती सांगितली दुबारची, त्यावेळेला त्यांना पप्पू तुम्ही होऊ नका, पप्पू सारखं करू नका असं सांगण्याचा जो प्रयत्न केला, हे सगळं अंगावर घेण्यासारखं आहे. म्हणजे आपण उडून घेतलेली टीका जी असते ती आज आशिष शेलार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षात सोसावी लागली. त्यांनी हे करण्याच्या ऐवजी ही जी नावं आहेत त्याची चौकशी करा एवढं जरी सांगितलं असतं तर तीही अगदी समर्पक बाब ठरली असती. पण तुम्ही केवळ जाणीवपूर्वक मुस्लिम मतदारांची नावं घेऊन आपल्या अंगावरच टीकेचा ओढ घेतला जातात. समाज माध्यमावर आपण पाहिलं तर समाज माध्यमावर प्रचंड टीका व्हायला लागली. ही टीका पाहिल्यानंतर किमान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी किंवा सबुरी घेतली पाहिजे. हे तसं न घेतलं तर पक्षाचं असं होईल आणि ते आता होत आहे. बर, सावंत सर, आता मुद्दा असा आहे की सुरुवातीला जेव्हा राहुल गांधींनी हा मुद्दा मांडला तेव्हा तर त्याला विरोधच झाला, तेव्हा असं म्हटलं जात होतं असं काही झालेलंच नाहीये. मग आकडेवारी देऊन त्याचा विरोध करण्यात आला.
मग राज ठाकरे सुद्धा यामध्ये आले, त्यांनी आकडेवारी द्यायला सुरुवात केली. हळूहळू सत्ताधारी पक्षामधल्या आमदारांनी सुद्धा याच्याबद्दलची आकडेवारी द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मुळात आता दुबार मतदार आहेत, बोगस मतदार आहेत हे तरी किमान मान्य झालेलं आहे. पण प्रश्न असा आहे की हे फक्त मान्य करून चालणार नाहीये ना. मान्य करायचं आणि मग विरोधकांनाच प्रश्न विचारायचे, यातून हा प्रश्न कसा काय सोडवणार? जर सत्ताधाऱ्यांना खरंच असं वाटत असेल की बोगस मतदार आहेत, दुबार मतदार आहेत, मतदार याद्यांमध्ये चुका आहेत, तर त्यांनी आपल्या पातळीवर निवडणूक आयोगाशी लढाई सुरू करायला पाहिजे. ते न करता विरोधकांनाच फक्त सवाल उपस्थित करून हा प्रश्न सुटणार कसा? आणि मग याच्यातनं फक्त सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं जर जनतेला वाटलं तर त्याचं काय उत्तर देणार आहात? कविताजी, हे पहा, प्रत्येक राजकारणी मग तो सत्तेमधील असो किंवा विरोधी पक्षामधील असो, आपापल्या सोयीचं राजकारण हे करतच असतो. ज्याप्रमाणे आता ज्येष्ठ पत्रकार आपले जे होते त्यांनी सांगितलं की आशिष शेलार यांनी आपलं हसं करून घेतलेलं वगैरे, या गोष्टीत काही तथ्य नाही. जनतेला सर्व काही कळतंय. जनता जनार्दन हा शेवटी सर्वश्रेष्ठ असतो. आणि ज्याप्रमाणे आमच्या पक्षातील सुद्धा काही नेत्यांनी हे मान्य केलेले की निवडणूक यादीमध्ये काही प्रमाणात त्रुटी आहेत, दुबार मतदार सुद्धा आहेत. पण त्याच जनतेचे तर भाग पाडताय ना तुम्ही. त्याच जनतेला तुम्ही हिंदू करताय, मुस्लिम करताय, दलित करताय. मी मगाशीच म्हणालो कविताजी, हा फक्त ज्याच्या त्याच्या समजण्याचा प्रश्न आहे. सर्वांना हे माहिती आहे. तुमच्या नेत्यांचं जाऊ द्या, तो तुमच्या नेत्यांचं जाऊ द्या. सावंत साहेब, मला सांगा, मी जर मतदान करायला जाते तर मी भारताचे नागरिक म्हणून जाऊ, महिला म्हणून जाऊ, हिंदू म्हणून जाऊ, माझी जात म्हणून जाऊ, की आणखीन काय ओळख लावून जाऊ? काय लावून जावं अशी तुमची इच्छा आहे? तुम्ही आमचे काय वाटे घालायचे ते घाला, पण मतदारांचा अपमान का करताय त्याच्यामध्ये? मुळीच नाही. याच्यामध्ये मतदारांचा अपमान मुळीच होत नाहीये. आपण एक मतदार म्हणून, या देशाचे एक जागरूक मतदार म्हणून जात आहात आणि जात राहायचं आहे. परंतु ज्या प्रकारे आता असं चित्र भासवलं जात आहे, तुम्ही का आम्हाला हिंदू आणि मुस्लिम म्हणून वाटताय? तुम्ही आमच्याकडे फक्त हिंदू आणि मुस्लिम मतदार असं पाहणार आहात का? आमची ओळख तुमच्या लेखी हिंदू मतदार, मुस्लिम मतदार, महिला मतदार, पुरुष मतदार इतकीच राहणार आहे का? आमच्या सत्सद विवेक बुद्धीवर आम्ही तुम्हाला जे मत देतो, तुमच्या बाबतीत जे मत बनवतो, त्यावर कशावरच राजकीय पक्षांचा विश्वास नाहीये? आपण जे मतदान करता त्याबद्दल आपलं स्वागत आहे. मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. लोकशाहीचा, जिवंत लोकशाहीचा तो हक्क आहे, तो तुम्ही बजावायचाच आहे. परंतु ज्याप्रमाणे असं चित्र निर्माण केलं जात आहे की हिंदू मुसलमान मतदार वगैरे, हे सर्वांना सर्वश्रुत आहे कविताजी. प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक पक्षाला सर्वश्रुत आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सावंत साहेब तेच सांगते की तुमच्यासाठी सर्वश्रुत आहे. तुमच्यासाठी मतदार यादी ही किती मतदार माझ्याकडे येतील आणि किती मतदार माझ्याकडनं जातील याच्यासाठी तुमच्यासाठी ठीक आहे. पण तुम्ही त्याच्यावर आमचे वाटे का घालताय? मतदारांचे वाटे का घालताय? तुमच्यासाठी तुम्ही तुमचं जे काय परीक्षण करायचंय, जे काय अनालिसिस करायचंय ते तुम्ही खुशाल करा. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा सांगताय की एवढे मुस्लिम दुबार मतदार आहेत, एवढे हिंदू दुबार मतदार आहेत, तुम्ही आमचे वाटे घालताय. कोणी दिलाय तुम्हाला हा अधिकार? जर निवडणूक आयोगाने ते केलेलं नाहीये तर राजकीय पक्षांना हा अधिकार कोणी दिलाय? खरं आहे कविताजी, तुमचं म्हणणं खरं आहे. परंतु पहा, राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष हा सोयीनुसार आपापलं राजकारण करत असतो. तसंच मतदारांनी योग्य पक्ष आणि योग्य उमेदवार निवडून आपलं मतदान करायचं असतं. आणि ती पुस्तकातली वाक्य झाली, ते होत नाही. म्हणजे सोयीच्या राजकारणासाठी तुम्ही मतदारांचा आणि त्यांच्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक भावनांचा वापर करताय ना? नाही, कुठल्याही परिस्थितीत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीयेत. आपणच उगीच नको ते चित्र निर्माण करतो. ते करू नये. जेव्हा असं म्हटलं की दुबार मुस्लिम मतदार, या अगोदर या देशामध्ये हे शब्द असले वापरले गेले नव्हते. जर आज तुम्ही म्हणताय दुबार मुस्लिम मतदार, तर तुम्ही नाही धार्मिक भावना दुखावत? नाही, मुळीच नाही. धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु सध्या विरोधकांमार्फत जे काही राजकारण, गलिच्छ राजकारण खेळण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्याच्याकरता मतदार याद्यांमधले दोष दाखवणं हे काय गलिच्छ राजकारण झालं का? नुसतं दुबार भाषण मधला दोष दाखवत असाल तर तुमचं स्वागत आहे. परंतु ज्या प्रकारे आता मनसे आणि इतर पक्ष एकत्रित होऊन सरकारवरती खोटे आरोप आणि हल्ला करायचा प्रयत्न करत आहेत, त्याला चार खोटे आरोप सांगा. अरुण सावंतजी, चार खोटे सरकारवर आरोप केले, चार खोटे आरोप सांगा जे सरकारवर केले गेलेले आहेत राज ठाकरे आणि महाविकास आघाडीकडनं. सरकार आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदेजी यांची
राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्यावरती जे जे काही आरोप केले जात ते सरकारवर आरोप आहेत. कुठे केले बरोबर आहे, आरोप? पण निवडणूक काय आयोगावर आरोप केले? केले? ते गोष्टी आहेत का निवडणूक आयोगाचे? निवडणूक आयोगाच्या बद्दल बोलतोय आम्ही. अरे तुमच्यामध्ये जर हिंमत आहे, अरे तर आमच्यामध्ये खूप निवडणुकांना हिंमत आहे, सामोरं तुमच्यामध्ये जाणं हिंमत नाहीये. निवडणुका नुसत्या घ्या, बडबड घ्या तोंडाच्या म्हणून वापा तुम्ही सोडताय बोंबाबोंब कधीपासून. करत होता. तुमचे आणि जे काय आता ज्यांची तुम्हाला नावं घेतली ना तुम्ही, पुढे ते काय सगळे ढकलायला ट्रस्टी आहेत का निवडणूक आयोगाचे? निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला का मिरच्या झोपतायत? तुम्हाला उभं नाही तुमच्या करणार. मनात लक्षात कोणाला घ्या, उभं कारण नाही आज करणार? अरे तुम्हाला तर तुम्ही बसवून गेले टाकलं 3 ना वर्ष लोकसभेला. गेले 3 जनतेने. वर्ष तुम्ही परत बोंबाबोंब तुम्ही करत वोट होता. चोरी अखिल करून आला ना. चित्रे तुम्हीच बोंबाबोंब करत होता. तुमचा पक्ष बोंबाबोंब करत होता. कशाबद्दल? काय अहो, गोष्टी तुम्हाला करता? प्रश्न थप्पड काय मारा, विचारतोय? मग तुम्ही ठोके उत्तर मारा, द्या. मारा, नाही, याला सांगा मारा, ना. त्याला प्रश्न मारा. काय ह्याच्या विचारताय? दादागिरी ठीक आहे, तुम्ही दादागिरी उत्तर करत देताय. निवडणुका देऊ नका. निवडणुका अरुण हे सावंतजी, करणार तुम्ही का? नका अखिल चित्रेंना दादागिरीची उत्तर भाषा देऊ. नाही मला करायची फक्त इकडे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मगाशी म्हणालात सरकारवर आरोप केले गेले. निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या याद्यांमधले ज्या चुका, घोळ म्हटलं तर परत राग येतोय, ज्या चुका दाखवल्या गेल्या त्या चुका दाखवून सरकारवर काय आरोप केले गेले, सरकारमधल्या पक्षांवर काय आरोप केले गेले? 4 आरोप सांगा आम्हाला. निवडणूक मतदान यादीमधील ज्या काय आपण चुका दाखवत आहात, या चुका आम्ही केल्या असं भासवण्याचा जो प्रयत्न करत आहात तो सरकारवर केला जाणारा आरोप पण आहे. ते तुम्हाला भासतंय गेल्या ना, त्यांनी 25 थोडी म्हटलंय की वर्षांपासून तुम्ही केलंय म्हणून. हे सगळं होतं कविताजी, ते तेव्हा त्यांना त्यांनी विचारा, संजय गायकवाडांनी आरोप केले ते दुरुस्त केलं पण गेलं दाढी पाहिजे. देतील का? आताच्याच सरकारला संजय काय गायकवाडांनी ते बघा, आरोप ते- केले ते ते गजानन सरकारवर काळे बघा केलेत काय का? विचारतात. आता संजय गायकवाड हे संजय काय विरोधकांचे आहेत का? ते तर संजय तुमचेच आहेत. गायकवाडांनी बोगस आणि दुबार मतदाराबद्दल आरोप केले ते पण सरकारवर आरोप होते का? मंदा म्हात्रेंनी जे आरोप केले ते सुद्धा सरकारवर आरोप होते का? मुलानं जे सतीश सांगितलं, चव्हाण जे राज अजित पवार ठाकरेंनी त्याचा गटाचे होते उल्लेख ते केला सुद्धा होता. ते सरकारवर काय? आरोप ते केले का कुणाचे? दुबार मतदाराबद्दल आणि मतदार यादीबद्दल? अरुण सावंत नुसतं फक्त आम्ही नाही, तुमच्या सत्तेतले सुद्धा अनेक आमदार, याद्यांमध्ये अरुण काही सावंत आपल्या प्रमाणामध्ये त्रुटी सत्तेतले आहेत हे अनेक आमच्या आमदार सुद्धा नेत्यांनी मान्य निवडणूक केलं. आयोगावर त्यात गैर प्रश्नचिन्ह काय? निर्माण गैर करतायत, काय दुबार केलं? मतदाराबद्दल बोलतायत, बोगस मतदाराबद्दल बोलतायत. मग ते सुद्धा सत्तेला प्रश्न विचारतायत का आणि सरकारला प्रश्न विचारतायत का? असं आपल्याला म्हणायचंय का? संजय गायकवाड, मंदा म्हात्रे किंवा सतीश चव्हाण असतील किंवा हसन संजय मुश्रीफ असतील, गायकवाड आणि मंदा म्हात्रेंचं उदाहरण देऊन संपूर्ण गोष्टीला एका ठिकाणी केंद्रित करायचा एका प्रयत्न ठिकाणी जो नाही करत नेता, आहात, ही काही तो छोटी चुकीचा माणसं आहे. आहेत का? हसन पहा, मुश्रीफ मंदा बोलतायत, म्हात्रे तुमच्या आणि संजय मंत्रिमंडळात गायकवाड यांनी जे आहेत. काही सांगितलं हसन ते मुश्रीफ त्यांच्या बोलतायत. विभागामध्ये सुद्धा आहे. हसन काही मुश्रीफ प्रमाणात अण्णा, हे मान्य हसन अरुण केलं सावंत मुश्रीफ यांची अण्णा, सगळीकडे आपण सोयीची हसन भूमिका मुश्रीफ घेऊन अण्णा कसं मुस्लिम म्हणून चालेल? हे करणार आहात का? नाही. जे हसन आपण मुश्रीफ जे पहा, आहेत विरोधक त्यांच्याबद्दल सध्या आपलं काय म्हणणं घाबरलेले आहे? आहेत. अहो, निवडणुकीला मंत्रिमंडळ सामोरे आहे. जाण्याकरता सर्व विरोधी पक्ष घाबरलेले आहेत. हेच महत्वाचं याच्यात. तुम्हीच घाबरलेलं आहे असं दिसतंय. तुम्हीच घाबरलेलं आहे. घाबरून काय काय वेगळ्या बोलताय? दिशेला नेताय. कशासाठी आणि घाबरता? निवडणूक आयोगाचे हिंमत आहे ना प्रवक्ते तुमच्यामध्ये? असल्यासारखी उत्तरं ठीक आहे. देताय. खरं तर घाबरलं अरुण तर तुम्ही सावंतजी तुमच्या प्रश्न पायाखाली मी जमीन तुम्हाला एवढाच कोसळली विचारला असेल. होता. अरुण सावंतजी प्रश्न तुम्हाला हा विचारला होता की नेमकं काय आहेत आरोप ते तुम्ही सांगा. त्यातला एकही आरोप तुम्ही सांगितलेला नाहीये. मूळ मुद्दा आहे तो निवडणूक याद्यांमधल्या घोळाचा, निवडणूक याद्यांमध्ये असलेल्या दुबार मतदारांचा, बनावट मतदारांचा. हे सगळे मुद्दे आहेत. या मुद्द्यावर उत्तर देणं खरं तर निवडणूक आयोगाचं काम आहे. हे सगळं न होता जर सगळ्या पक्षांकडे या याद्या असतील, सगळ्या पक्षांना माहित आहे कुठल्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार आहेत, तर हे काय निवडणूक आयोगाला कळत नाही? आणि जर निवडणूक आयोगाला कळत असेल तर ते दुरुस्त करण्यासाठीची तजवीज का केली जात नाही? लोकसभेमध्ये दुबार मतदार होते, विधानसभेमध्ये दुबार मतदार होते, मग आता घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा दुबार मतदारांसह. हा जर आपला अट्टहास असेल तर तुम्ही सगळे जण मिळून निवडणूक आयोगासकट मतदारांची थट्टा करताय. आणि हे सगळं कमी म्हणून की काय मतदारांना हिंदू आणि मुस्लिम असं वाटतंय? मतदार जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा जर तो सर्वसामान्य आपला नेता आपल्यासाठी काय करतो त्यावर आणि तो 5 वर्ष पुढची काय करणार आहेत यावर आपला निर्णय घेत असेल तर त्याच्या निर्णयाला हिंदू, मुस्लिम, दलित असली लेबलं काय लावता? बरं, ही लेबलं महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडनं लावली जावीत आणि त्याचं समर्थन काय? तर हिंदू, मुस्लिम हे सगळ्या आपल्याला चिकटलेल्याच ओळखी आहेत. जात ही आपल्याला चिकटलेलीच ओळख आहे, ती सगळीकडे चालते. मग इथे का नाही चालत? जर ते चालत असतं तर आपण आपल्या संविधानामध्ये तशी तरतूद केली असती. ती केली नाही. त्याला काही विशिष्ट कारणं आहेत. कारण व्यवस्थेमध्ये जात आणि धर्म आणायचा नसतो, हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. जर त्या तत्वालाच हरताळ फासायचा असेल तर मग ठीक आहे, मग लावा मतदार. म्हणूनच म्हटलं की जर त्या तत्वाला हरताळच फासायचा असेल तर मग आपण निवडणूक आयोगाकडे विनंती केली पाहिजे की मतदारांची नावं देतानाच तुम्ही त्यांचा धर्म आणि जात सुद्धा द्या, म्हणजे त्यांची विभागणी करणं सोपं जाईल राजकीय पक्षांना. जर याच्यामधले धोके दिसत असतील तर यावर वेळीच आवाज उठवणं आणि वेळीच बोलणं गरजेचं आहे. मतदार हा मतदार असतो आणि त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, हे मूलभूत तत्व आहे. या तत्वाला हरताळ फासू न देणं ही महाराष्ट्रातल्याच नाही तर लोकशाहीतल्या प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे.
आणि ती जबाबदारी आपण पार पाडली तरच ही लोकशाही व्यवस्था आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवू शकू. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.